प्रिन्स मुक्तार जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक चा जो पेपर होणार आहे त्यासाठी 90 प्रश्नांचा पेपर असणार आहे आणि त्या 90 प्रश्नांपैकी 20 प्रश्न हे गणिताचे असणार आहेत. मग आता या व्हिडिओमध्ये आपण गणितावरच आधारित प्रश्न पाहणार आहोत आणि ॲक्च्युअल पेपरमध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न विचारले जाणार आहेत तसेच प्रश्न मी या व्हिडिओमध्ये घेत आहे आणि ॲक्च्युअलमध्ये हे प्रश्न वेगवेगळ्या परीक्षांना विचारलेले आहेत. मी स्वतः काढलेले प्रश्न नाही, त्यामुळे ॲक्च्युअलमध्ये प्रश्न कसे येतात हे तुम्हाला कळेल. आणि गणितावरचा हा आपला सराव पेपर तिसरा आहे. याच्या अगोदरच्या 2 पेपरचे 2 व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या आणि ते कुठं पाहता येतील तर आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना त्याची प्लेलिस्ट ओपन केल्यानंतर न्यायालय भरतीच्या प्लेलिस्टमध्ये अगोदरचे झालेले सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आणि खूप छान पद्धतीनं सोप्या पद्धतीनं शॉर्टकटच्या माध्यमातून मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तसंच जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये ना कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. प्लस न्यायालय भरती ई बुक 200 रुपयाचं मोफत दिलेलं आहे. प्लस टेस्ट सिरीजसुद्धा याच्यामध्ये 250 पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट सिरीजसुद्धा याच कोर्समध्ये दिलेले आहेत आणि फी फक्त 500 प्लस GST आहे. आणि 500 रुपयाच्या कोर्सवर 400 रुपयाचे 2 कोर्स मोफतसुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत. तर निश्चितच तुम्हाला फायदा होईल. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे पहा या ठिकाणी, एका निवडणुकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही. बरं का, काय दिलं ते व्यवस्थित समजून घ्या सर्वांनी या ठिकाणी. तर काय म्हटलंय, एका निवडणुकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही. या निवडणुकीत फक्त 2च उमेदवार होते. निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या 48% मते मिळून त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला. तर निवडणुकीत एकूण किती मतदार होते? तर निवडणुकीत एकूण मतदार किती होते? आता काय करायचं माहिती आहे का, की सगळे मतदार जर आपण 100% मांडले, सगळे मतदार किती आहेत? 100%. तर त्याच्यातल्या 8% मतदारांनी मतदानच केलं नाही. म्हणजे मतदान केलं किती टक्क्यांनी? फक्त 92%. आता 92%पैकी जो विजेता आहे त्याला 48% मतं मिळालेली आहेत. मग जो पराभूत झालेला आहे त्याला किती टक्के मतं मिळालेली असतील? तर या 92 मधून 48 मायनस करा, कारण 48% विजेत्याला मिळालेली आहेत ना. मग 12 मधून 8 गेले, राहिले 4. आणि इथं जर आपण विचार केला तर 5 झाले, 9 मधून 5 गेले, राहिले 4. म्हणजे जो पराभूत झालेला आहे त्याला किती टक्के मतं मिळालेली आहेत? 44%. आता इथं काय दिलं आपल्याला पहा, की विजेत्याला 48% मतं मिळालीत आणि पराभूत उमेदवारापेक्षा 1100 मतं त्याला कशी आहेत? जास्त आहेत, किंवा त्यानं जो पराभव केलेला आहे दुसऱ्या उमेदवाराचा तो 1100 मतांनी केलेला आहे. म्हणजेच जो पराभूत झालेला उमेदवार आहे त्याला 44% मतं आहेत, विजेत्या उमेदवाराला 48% मतं आहेत आणि 8% मतं मतदानच झालेलं नाही. मग आता हे जे विजेता उमेदवाराचे 48% मतं आणि पराभूत उमेदवाराचे 44% मतं यांच्यातला फरक किती आहे? 1100 आहे की नाही? मग हेच आपण कसं लिहू शकतो? समजा एकूण मतदार किती आहेत? तर एकूण मतदार 8 आहेत. एकूण मतदार किती आहेत? तर 8 आहेत. मग त्या 8चे 48%, सॉरी इथं 48 8 म्हणजे 8चे 1 मिनिट मी तुम्हाला व्यवस्थित लिहून देतो ते. 1 मिनिट थांबा. ते असं होईल, 8चे 48% म्हणजेच त्याला कसं लिहिता येईल आपल्याला? 48 8 म्हणजे 8 गुणिले 48% असं त्याला आपण लिहू शकतो. सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो, 8 गुणिले 48% असं आपण त्याला लिहू शकतो. मग आता ते कसं लिहिता येईल आपल्याला? तर 8 गुणिले 48% वजा 8 गुणिले 44% आणि या दोन्ही टक्क्यांमधला फरक किती आहे? 1100. मग आता इथं पहा, हे 48% 8 येईल आणि हे 44% 8 येईल, म्हणजे सहजाते झालेत.
मग 48 मधून 44 गेले तर किती राहिलं ते x गुणिले 4% बरोबर 1800. आता हे 4% आहेत, हे 48 मधून 44 गेल्या तर राहिले किती 4. ठीक आहे. मग आता यालाच तुम्ही असंही लिहू शकता, x कंसाच्या बाहेर लिहिलं आणि कंसामध्ये 48 वजा 44 लिहिलं तर 48 मधून 44 गेले राहिले 4, म्हणजेच ते x गुणिले 4% आलं बरोबर 1800. आता 4% म्हणजे किती 4/100. मग x गुणिले 4/100 बरोबर 1800. कारण 4% कोणत्याही संख्या टक्क्याच्या स्वरूपात असेल तर ती संख्या अंशस्थानी लिहायची आणि छेदस्थानी 100. मग याला संक्षिप्त रूप दिलं तर 4×4, 4ने 100ला कितीचा भाग जातो 25चा. आता हे 25 भागिले आहेत, इकडे गेल्यानंतर काय होणार आहे गुणिले होणार आहेत. म्हणजेच हे कसं होणार आहे तर x बरोबर 1800 गुणिले 25. मग आता हा जर गुणाकार आपण केला तर 25 हे 2 शून्य तर शेवटी लिहायचेच आहेत. 18 गुणिले 25चा गुणाकार करा. 25/25ला 5, हातचे आले 2. 25/25 आणि 2 27 आणि राहिलेले 2 शून्य याच्या पुढे देऊन टाका आणि उत्तर काय आलेलं आहे आपलं 27,500 हे आपलं उत्तर आलेलं आहे. किती नंबरचं ऑप्शन आहे डी हे त्याचं उत्तर आहे 27,500. पहा प्रश्न खूप ॲडव्हान्स लेवलचा आहे, अवघड आहे, परंतु सोडून इतकं सोप्या पद्धतीनं दिलंय ना, अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सोडून दिलेलं आहे. आणि हेच असतं परीक्षेमध्ये आपल्याला एका तासामध्ये म्हणजे 60 मिनिटांमध्ये 90 प्रश्न सोडवायचे आहेत. त्यापैकी 40 प्रश्न गणित बुद्धिमत्तेचे आहेत. मग ते कमी वेळेत कसे सोडवायचे तेच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून छानपैकी समजून देत आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा आता. 5, 2 व 9 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यातील फरक किती. आता इथे सर्वात मोठी संख्या काढण्यासाठी काय करावं लागेल, हे 9 शतकस्थानी लिहावं लागतील. म्हणजे मोठी दिलेले अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठी संख्या काढण्यासाठी काय करायचं तर दिलेले सगळे अंक हे उतरत्या क्रमाने लिहायचे. मग मोठी संख्या तयार होईल 9, 5 आणि 2. लहान संख्या तयार करण्यासाठी दिलेले सगळे अंक चढत्या क्रमाने लिहायचे. मग लहान संख्या तयार होणार आहे 2, 5 आणि 9. याच्यातला आपल्याला फरक म्हणजे काय वजाबाकी. मग इथं जर आपण वजाबाकी केली तर काय होणार आहे 12 मधून 9 गेले राहिले 3, इथं झाले 6. 15 मधून 6 गेले राहिले 9, इथं झाले 3. 9 मधून 3 गेले राहिले 6 आणि उत्तर आलेलं आहे 693. किती नंबरचं ऑप्शन आहे डी हे त्याचं उत्तर आहे 693. सोपं होतं की नाही, काय अवघड आहे त्याच्यामध्ये. आणि मी परत सांगत आहे सगळे प्रश्न ॲक्च्युअलमध्ये वेगवेगळ्या परीक्षांना आलेले प्रश्न आहेत. असेच प्रश्न तुम्हाला येणार आहेत परीक्षेमध्ये. 20,000 या संख्येशी जुळणारा पर्याय कोणता. आता हे इतकं सोपं आहे ना, प्रत्येक याचा गुणाकार करत बसायचं नाही. एक लक्षात ठेवा प्रत्येक ठिकाणी 40, 50, 400, 500, 40 गुणिले 500, 250 गुणिले 40 असं दिलेलं आहे की नाही. म्हणजे 4 आणि 5चा गुणाकार केला आपण 4 गुणिले 5 बरोबर 20 बरोबर आहे. आता हे 20 झालं, त्या 20च्या समोर 3 शून्य आहेत की नाही. मग असा पर्याय पहा की त्या 4 आणि 5च्या पुढे असलेल्या शून्यांची बेरीज 3 आली पाहिजे. आता इथं जर पाहिलं आपण इथं 40 आणि 50 मध्ये एक शून्य आहे, एक शून्य आहे, म्हणजे यांची बेरीज 2 येते. आपल्याला 3 शून्य पाहिजेत म्हणजे हे येणार नाही. इथं 4च्या पुढे 2 शून्य आहेत, 5च्या पुढे 2 शून्य आहेत, यांची बेरीज केली तर 4 येते, ते येणार नाही कारण आपल्याला 3 बेरीज पाहिजे 20च्या पुढे. इथं 40 आणि 500 मध्ये जर आपण 4च्या समोर इथं एक शून्य आहे आणि 5च्या समोर इथं 2 शून्य आहेत, 1 आणि 2 3, मग आपल्याला 3च शून्य पाहिजे होते. मग याच्या पुढे 2-3 शून्य दिले तर हेच तुमचं उत्तर आहे. 40 गुणिले 500 करून पहा, डाऊट असेल तर उत्तर येऊन जातं. इथं 25 आणि 4चा तर येण्याचा प्रश्नच नाहीये. तर सी हे त्याचं उत्तर आहे. पाहिले अतिशय कमी वेळामध्ये नुसतं नजरेनं उत्तर कसं काढलेलं आहे, काही न करता फक्त पर्याय पाहून कशा पद्धतीनं उत्तर या ठिकाणी आपण काढलेलं आहे ते तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता चौथा प्रश्न आहे पहा. 54 ते 60 या क्रमवार संख्यांची सरासरी किती आहे. काय म्हणत आहे मी 54 ते 60 या क्रमवार संख्यांची सरासरी किती आहे. आता हा प्रश्न दोन पद्धतीनं सोडवता येतं. जर क्रमवार संख्या दिलेल्या असतील
तर लहान संख्या अधिक मोठी संख्या भागिले 2. पण त्याच्यामध्ये मग परत बेरीज आणि परत त्याला 2ने भागायचे असं त्याचे कॅल्क्युलेशन येतं. आता इथं संख्या छोट्या आहेत की नाही, जर मोठ्या संख्या असतील तर फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. अशा क्रमावर संख्यांची सरासरी विचारली असेल, समजा तुम्हाला दिलंय 215 पासून 417 पर्यंतच्या क्रमवार संख्यांची सरासरी किती, मग ते 215 अधिक 417 भागिले 2 केलं की तुमचं उत्तर येऊन जातं. कारण त्या एवढ्या संख्या लिहित बसायला अवघड आहे. पण इथं 54 ते 60 पर्यंत जर तुम्ही केलं तर संख्या कमी आहेत की नाही, म्हणजे 54, त्याच्यानंतरचे येते 55, त्याच्यानंतर आहे 56, त्यानंतर आहे 57, 58, 59 आणि 60. मग आता या सगळ्या क्रमवार संख्या आहेत. मग याच्यामध्ये दिलेल्या एकूण किती आहेत ह्या पहा, 1 2 3 4 5 6 7 आहे की नाही. मग दिलेल्या संख्या क्रमवार संख्या असतील, मग त्या क्रमवार नैसर्गिक संख्या असतील, क्रमवार समसंख्या असतील, क्रमवार विषम संख्या असतील आणि किंवा दिलेल्या संख्यांमधील फरक समान असेल आणि त्या संख्या एकूण जर 3 5 7 9 11 याप्रमाणे असतील तर त्या सगळ्या संख्या चढत्या क्रमाने लिहायच्या आणि जी मध्यभागी येणारी संख्या असते ना तेच तुमचं उत्तर असतं. मग इथं हे 3 गेले आणि हे 3 मध्यभागी काय येते 57, तर तेच तुमचं उत्तर आहे 57. ही एक पद्धत झाली. आणि दुसरी पद्धत आहे, क्रमवार संख्यांची सरासरी विचारली असेल तर लहान संख्या अधिक मोठी संख्या भागिले 2. लहान संख्या कोणती आहे 54, मोठी संख्या 60, यांची जर बेरीज केली आपण तर ती बेरीज येणार आहे पहा 60 म्हणजे 4 अधिक 0 4, 6 5 11, म्हणजे किती येणार आहे ते 114 बेरीज येणार आहे भागिले 2. मग बे पंचे 10, 18 मधून 10 गेले, राहिला एक 14 झाले, बे साती 14, 57च उत्तर आले. किती नंबरचं ऑप्शन आहे ए हे तुमचं उत्तर आहे. अजूनही आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत मित्रांनो, पण जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. फक्त 200 रुपयामध्ये ही टेस्ट सिरीज उपलब्ध आहे. याच्यामध्ये 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेल्या आहेत, प्लस 200 पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट दिलेले आहेत. पण तुम्ही जर हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घेतला तर ही टेस्ट सिरीज वेगळी घेऊ नका, त्यामध्ये सगळं व्यवस्थित मी दिलेलं आहे. तो कोर्स नाही घेतला तर ही सेपरेट टेस्ट सिरीज आहे. त्याचबरोबर पिऊनसाठी सुद्धा हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज सुद्धा आहे. 30 प्रश्नांच्या, इथं मी 30च दिले पण आता ॲक्च्युअलमध्ये 65 टेस्ट दिल्या आहेत 30 प्रश्नांच्या. आणि टॉपिक वाईज टेस्ट जर पकडल्या म्हणजे फुल टेस्ट आणि टॉपिक वाईज तर 100 पेक्षा जास्त टेस्ट आहेत आणि फक्त 200 रुपयामध्ये या सगळ्या टेस्ट उपलब्ध आहेत. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण. त्याच्या पुढे आता 5वा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय पहा मित्रांनो. 5वा प्रश्न आता स्क्रीनवर दिसेल तुम्हाला. प्रश्न असा आहे, 500 रुपये मुद्दलाची दशादशे 10 रुपये सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्षे लागतील. आता एक लक्षात ठेवायचं, दाम दुप्पट याचा अर्थ काय माहिती आहे का, जेवढी मुद्दल असते ना त्या मुद्दला एवढं सरळ व्याज मिळणे. काय म्हणत आहे मी, जेव्हा जेव्हा हा शब्द येईल दाम दुप्पट याचा अर्थ जेवढी मुद्दल आहे त्या मुद्दला इतकंच सरळ व्याज मिळणे म्हणजे दाम दुप्पट होणे. मग आता आपला फॉर्म्युला काय, सरळ व्याज बरोबर दाम दुप्पट झालेली आहे म्हणजे मुद्दला इतकं सरळ व्याज आहे, म्हणून सरळ व्याज आहे 500 रुपये. मुद्दल सुद्धा किती आहे 500 रुपये. आपल्याला मुदत काढायची आहे आणि व्याजाचा दर आपल्याला किती दिलेला आहे 10 भागिले 100. आपला फॉर्म्युलाच आहे की नाही, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100. मग आता हा शून्य कटला, हा शून्य कटला. मग आता शिल्लक काय राहिलं, हे 5 आणि 10 राहिले. मग 10 5 50, मग हे 50 इकडे आले तर भागिले होतील की नाही. मग काय होईल ते 500 भागिले 50. हे 50 कुठून आणले तर 5 आणि या 10चा गुणाकार केला तर 50 येतो. ते मुदतीला गुणिले म्हणून 500ला ते भागिले होईल. मग 500 भागिले 50 बरोबर मुदत, 0 कटला, 5 10 50, म्हणजे मुदत किती आली 10 वर्षे आली. सी हे त्याचं उत्तर आहे 10 वर्षे. किती सोपं आहे पहा. प्रश्न फिरून विचारलेत, प्रश्न ॲडव्हान्स लेवलचे आहेत, पण मी तुम्हाला एकदम शॉर्टकट सांगत आहे, भारी माहिती देत आहे की दाम दुप्पट म्हणजे जेवढी मुद्दल आहे ना तेवढं सरळ व्याज असतं. मग बाकी सरळ व्याजचा फॉर्म्युला तर तुम्हाला माहिती आहे, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याजाचा दर भागिले 100. क्लिअर झाले सर्वांचं. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. नेक्स्ट 6वा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे
आणि प्रश्न आहे पहा, 12 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल? आता चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचा फॉर्म्युला काय माहिती आहे का? तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. मग बाजू किती दिली आपल्याला? 12 सेंटीमीटर दिली. मग चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर 12चा वर्ग किती येतो? 144. म्हणजेच उत्तर काय आलं? 144 चौरस सेमी, किंवा यालाच तुम्ही सेंटीमीटरचा वर्ग असं सुद्धा म्हणू शकता. चौरस सेमी आणि सेंटीमीटरचा वर्ग दोन्ही याचा अर्थ एकच आहे. तर 144 चौरस सेंटीमीटर किंवा 144 सेंटीमीटरचा वर्ग हे त्याचं उत्तर आहे. डी हे त्याचं उत्तर आहे. समजले? तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग हे कायम लक्षात ठेवा. बऱ्याच परीक्षांना किंवा तुम्हाला न्यायालय भरतीमध्ये सुद्धा याच्यावर विचारलं जातं. आता 7वा प्रश्न आहे पहा. प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. प्रश्न असा आहे, 23/10 अधिक 21/23 अधिक 19/23 अधिक प्रश्नचिन्ह बरोबर 3, तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आता हा प्रश्न कसा सोडवायचा माहिती आहे का? ज्या संख्यांचा छेद समान असतो त्यांची बेरीज करत असताना फक्त या अंशस्थानी असलेल्या संख्यांची बेरीज करायची आणि छेद आहे तसाच लिहायचा. मग सगळ्यांचा छेद 23च आहे म्हणून तो आहे तसा लिहायचा आणि अंशस्थानच्या संख्यांची बेरीज करा. मग ती जर आपण बेरीज केली तर काय येणार आहे माहिती आहे का? ती बेरीज इथं पहा, 20 आणि 21 याची बेरीज किती येते? 20 आणि 21ची बेरीज किती येते? 41. 41 आणि 19ची बेरीज किती येणार आहे? 60. मग ते असं होईल, 60/23 अधिक प्रश्नचिन्ह बरोबर 3. आता मी तुम्हाला एक शॉर्टकट देतो बरं का, कारण हे जर तुम्ही सोडवायला गेला तर मग ते 23 वजा 60/23 असं, सॉरी 3 वजा 60/23 असं ते तुम्हाला सोडवावं लागेल आणि मग ते तिरकस गुणाकार वगैरे करून, त्याहीपेक्षा मी तुम्हाला सोपं सांगतो की इथं 3 आलं. याचा अर्थ काय माहिती आहे का? ही जी 23 आहे ना, या 23ने म्हणजे अंशस्थानच्या संख्येला भाग दिल्यानंतर उत्तर किती येते? 3 येते. बरोबर आहे? मग अशा स्वरूपाच्या प्रश्नात सरळ काय करायचं? या 23ने 3ला गुणायचं. मग ते किती आलं? 23/69. आलेल्या गुणाकारामधून हा अंश वजा करायचा. 69 मधून 60 गेले, किती राहिले? 9. म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे? 9 येणार आहे. समजले? कारण 60/23 अधिक प्रश्नचिन्ह बरोबर 3 याचा अर्थ इथं जी संख्या आहे तिचा छेद सुद्धा 23च आहे. पण आपल्याला अशी संख्या शोधायची की त्या दोन अंशस्थानच्या संख्यांची बेरीज 69 पाहिजे. 69च का पाहिजे? तर 23 आणि प्रश्न हा जो 3 आहे यांचा गुणाकार केला तर तो 69 येतो. किंवा मी तुम्हाला सोप्या पद्धतीनं सोडूनच देतो. प्रश्नचिन्ह बरोबर 3 वजा हे 60/23 अधिक आहेत, पुढे जाऊन वजा होतील 60/23. मग आता 3चा छेद काहीच नाही म्हणजे 1 गृहीत धरा. 3 गुणिले 23चा गुणाकार किती येणार आहे? तर ते येणार आहे 23/69 वजा 1 गुणिले 60चा गुणाकार 60 आणि छेदस्थानी 1 गुणिले 23 केलं तर हे 23. 69 मधून 60 गेले, किती राहिलात? 9. 9/23 किती नंबरचं ऑप्शन आहे? डी हे त्याचं उत्तर आहे. 9/23 हे आपलं उत्तर येणार आहे. सोपी पद्धत आहे की नाही? अजूनही आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत मित्रांनो, पण जर तुम्हाला फक्त ई बुक पाहिजे असेल ज्याच्यामध्ये लिपिक आणि शिपाई दोन्हीचाही अभ्यासक्रम कंप्लीट होईल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त 200 प्लस GST इतक्या कमी फीमध्ये हे ई बुक उपलब्ध आहे आणि न्यायालय भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम यामधनं तुमचा कव्हर होणार आहे. चला, त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता 8वा प्रश्न. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पहा. प्रश्न असा आहे, 8वा प्रश्न, सचिनने एक दिवसीय क्रिकेटच्या 8व्या सामन्यात काही धावा केल्या. 9व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या. तेव्हा त्याची धावांची सरासरी 2ने कमी झाली. तर त्याच्या 9 सामन्यातील सरासरी धावा किती? आता हा सरासरीमधील ॲडव्हान्स लेवलचा प्रश्न आहे मित्रांनो, पण मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीनं आणि शॉर्टकट मेथडनी सोडून देतो. अशा पद्धतीचा जर प्रश्न आला ना, तर हे जे सुरुवातीच्या सामन्यातील धावांची सरासरी आहे ना, तो काढण्याचा फॉर्म्युला काय माहिती आहे का? म्हणजे 8 सामन्यातील धावांची सरासरी. 8 सामन्यातील धावांची
सरासरी. आता ती कशी काढायची सरासरी माहिती आहे का? सरासरी बरोबर इथं काय करायचं माहिती आहे का? तर आपल्याला 9व्या सामन्यात काढलेल्या धावा काढायच्या. त्या किती आहेत? 62 अधिक कितीने सरासरी कमी झाली? 2ने गुणिले 9व्या सामन्यात म्हणजे 9 सामन्यातील धावांची सरासरी किती आहे? 9. या 9 सामन्यातील धावांची सरासरी किती आहे? 9 सामन्यातील तर त्याच्या 9 सामन्यातील धावांची सॉरी असं करायचंय 8व्या सामन्यातील धावा म्हणजे सुरुवातीच्या सामन्यातील धावा अधिक कमी झालेली सरासरी गुणिले एकूण सामने. आता एकूण सामने किती होत आहेत? 9 होत आहेत की नाही? म्हणून इथे एकूण सामने 9. परत एकदा सांगतो, सुरुवातीच्या डावातील धावांची सरासरी. आता इथं सुरुवातीच्या सामन्यातील धावांची सरासरी. सुरुवातीचे सामने 8 आहेत म्हणून इथं 8 सामन्यातील धावांची सरासरी दिले. बरोबर काय करायचं तर 9व्या सामन्यात काढलेल्या धावा म्हणजे शेवटचा जो सामना आहे त्या शेवटच्या सामन्यात काढलेल्या धावा अधिक सरासरी कितीने कमी झाली ते लिहायचं गुणिले एकूण सामने. एकूण सामने किती आहेत? 9. आता 9व्या सामन्यात म्हणजे शेवटच्या सामन्यात त्याने 62 धावा काढल्यात. सरासरी 2ने कमी झाली आणि एकूण सामने 9 आहेत. मग पुढे काय होणार आहे? 62 अधिक 9 गुणिले 2 केलं तर 18. हे किती येणार आहे? 62 आणि 18 80. पण हे 80 काय आले? 8 सामन्यातील धावांची सरासरी. आपल्याला विचारले काय? 9 सामन्यातील सरासरी धावा किती? आता इथं काय दिले? 9व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या तेव्हा त्याची धावांची सरासरी 2ने कमी झाली. बरोबर आहे. मग 8 सामन्यातील ज्या धावांची सरासरी 80 आहे त्यापेक्षा ही सरासरी 2ने कमी झाली की नाही? म्हणून 9 सामन्यातील धावांची सरासरी बरोबर 80 वजा 2 बरोबर 78 हे त्याचं उत्तर आहे. किती नंबरचं उत्तर आहे? सी. तर हे लक्षात ठेवा, बऱ्याच परीक्षांना हा प्रश्न विचारला जातो या टाईपचा. तर मी परत एकदा सांगतो की सुरुवातीच्या सामन्यातील धावांची सरासरी बरोबर शेवटच्या सामन्यातील धावा अधिक कमी झालेली सरासरी गुणिले एकूण सामने. मग याच्यानुसार आपल्याला सुरुवातीच्या सामन्यातील धावांची सरासरी येते. जर तुम्हाला असं विचारलं असतं 8 सामन्यातील सरासरी धावा किती तर त्याचं उत्तर 80 आलं असतं. पण आपल्याला 9 सामन्यातील धावांची सरासरी विचारली. मग 9व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्यामुळं त्याची धावांची सरासरी 2ने कमी झाली. पण 2ने कुठल्या? या 8 सामन्यातील धावांच्या सरासरीपेक्षा 2ने कमी झाली. म्हणून 9 सामन्यातील धावांची सरासरी बरोबर 80 वजा 2 बरोबर 78. समजले? मी मुद्दामून दोनदा सांगितले, थोडा वेळ गेला कारण परीक्षेमध्ये तुम्हाला कन्फ्यूज होऊ नये त्यासाठी. चला परत एक ॲडव्हान्स लेवलचा प्रश्न आहे पण शॉर्टकट पद्धतीनं आपण सोडवणार आहोत. प्रश्न काय आहे? 2 विषयाच्या एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले व 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले. जर दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाल्यास दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले? आता इथं पहा, पहिल्या विषयातले नापास दिलेत, दुसऱ्या विषयातले नापास दिलेत आणि दोन्ही विषयातले नापास दिलेत. तर शेकडा नापास बरोबर कसं काढायचं माहिती आहे का? शेकडा नापास बरोबर पहिल्या विषयातील नापास विद्यार्थी अधिक दुसऱ्या विषयातील नापास विद्यार्थी वजा दोन्ही विषयातील नापास विद्यार्थी. मग किती झालं ते? 30 अधिक 20 50. 50 मधून 10 गेले, राहिले 40. म्हणजे 40% विद्यार्थी काय झाले किंवा शेकडा 40 विद्यार्थी नापास झालेत. पण आपल्याला विचारले काय? शेकडा उत्तीर्ण विचारले. मग 100%पैकी जर 40% नापास झाले तर उत्तीर्ण किती टक्के झाले? 60% झाले. मग शेकडा उत्तीर्ण बरोबर 100 वजा 40 काय आलं उत्तर? शेकडा 60. म्हणजे 60%. किती नंबरचा ऑप्शन आहे? डी हे त्याचं उत्तर आहे. समजलंय ना? प्रश्न ॲडव्हान्स लेवलचा आहे पण सोडवण्याची पद्धत लय भारी शॉर्टकट आहे. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला आपलं लाईकचं टार्गेट 500, कमीत कमी 500 लाईक या व्हिडिओला आल्या पाहिजे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. नेक्स्ट 10वा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि पुढचा प्रश्न आहे पहा, एका वस्तूला 2323 रुपयास विकल्यास, काय म्हणत आहे मी? एका वस्तूला 2323 रुपयास विकल्यास, एका वस्तूला किती रुपयाला विकलेला आहे? 2323 रुपयास विकल्यास 8% तोटा होतो. 8% तोटा होतो. 8% तोटा होतो. ती वस्तू किती रुपयास विकावी म्हणजे 8% नफा होईल? आता हे कसं सोडवायचं माहिती आहे का?
सोडवण्याची पद्धत अतिशय साधी सोपी आहे पहा. कसं ते मी तुम्हाला सांगतो. काय दिलेलं आपल्याला, एका वस्तूला 2323 रुपयास विकल्यास 8% तोटा होतो. ती वस्तू किती रुपयास विकावी म्हणजे 8% नफा होईल. सरळ सरळ समजा वस्तू जर 100 रुपयाची असेल आणि ती जर 8% तोट्यानं विकली तर 100 मधून 8 केले तर विक्री किंमत किती होणार आहे, 92 रुपये होणार आहे. मग खरेदी किंमत जेव्हा 100 रुपये आहे तेव्हा ती 8% तोट्यानं विकली म्हणजे 100 मधून 8 गेले राहिले 92, तिची विक्री किंमत 92 रुपये झाली. मग जेव्हा वस्तूची खरेदी किंमत किती आपल्याला माहित नाही ते तर काढायचे ना. वस्तूची खरेदी किंमत जर 8 असेल तर तिची विक्री किंमत किती होणार आहे, 2323 होणार आहे. लक्षात येते का? परत एकदा सांगतो. वस्तूची खरेदी किंमत जर 100 रुपये असेल तर विक्री किंमत 92 होईल का? आता 8% तोटा झालाय. मग 100 वजा 8 केलं तर 92 आलंय. मग वस्तूची खरेदी किंमत 8 असताना 2323 रुपये तिची काय होणार आहे, विक्री किंमत होणार आहे. मग हे जर आपण सोडवलं तर 92 गुणिले x होतं म्हणजे 92 x बरोबर 23 गुणिले 100. आता हे 92 गुणिले पुढे जाऊन भागिले होतील. मग x बरोबर 23 गुणिले 100 भागिले 92. आता तुम्हाला 23चा पाठ असेल तर 23 चोट 92. या ठिकाणी 23 लगेच 23 ठरवू नका बरं का. बरेच जण इथं 18चाच भाग देतात. असं नाही, मध्ये 0 द्यावं लागेल आणि नंतर 23 101चा भाग जातो. आणि 4ने 100ला कितीचा भाग जाणार आहे, 25चा भाग जाणार आहे. मग 101 गुणिले 25 जर आपण केलं तर 25 5 हातचे आले 2, 25 0 0 हातचे आलेले 2 आहे तसे लिहा आणि 25 म्हणजे खरेदी किंमत आलेली आहे 2525. पण आपल्याला दिलंय काय, ती वस्तू किती रुपयास विकावी म्हणजे 8% नफा होईल. मग आता खरेदी किंमत आली 2525. आपल्याला या 2525 वर 8% नफा पाहिजे की नाही. मग पुढं काय करायचंय, 2525 गुणिले 8/100. 8% म्हणजेच 8/100. मग आता याला कितीने भाग जातो, 25ने. 25 चोट 100. या ठिकाणी परत 25/25 मध्ये 0 द्या, 25/25. इथं 4 येतं 4, 4 दोन्ही 8. मग 101 गुणिले 2 केलं तर बे 2 गुणिले 0 केलं तर 0, परत बे 202 आलेला आहे. मग आता ह्या 2525 मध्ये हे 202 ऍड करा. हे जर ऍड केले तर 5 आणि 2 7, 2 ला 2, 5 आणि 2 7, 2 ला 2, 2727 उत्तर आहे. किती नंबरचं उत्तर आहे, बी हे त्याचं उत्तर आहे 2727. म्हणजे त्या वस्तूवर जर 8% नफा कमवायचा असेल तर ती वस्तू किती रुपयाला विकावी लागेल, 2727 रुपयाला विकावी लागेल. म्हणजे सुरुवातीला खरेदी किंमत काढली ती आली 2525. मग तिचे 8% काढले आणि त्या 2525 मध्ये मिळवले, उत्तर आले 2727. हे आपलं उत्तर आलेलं आहे. जर तुम्हाला फक्त माझ्याकडून गणित हा एकच विषय शिकायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंकगणित रेकॉर्डेड हुडोकवर शिकत घ्या. सरळ सेवा भरतीच्या याच्यामध्ये तो आहे फोल्डरमध्ये. याची मूळ फी 600 रुपये आहे, पण फक्त 3 दिवसासाठी याची फी 300 रुपये ठेवलेली आहे. तर लगेच खरेदी केला तर 300 प्लस GST मध्ये तुम्हाला हा कोर्स मिळून जाईल. फक्त गणित संपूर्ण डिटेल्समध्ये 1 वर्ष तुमच्याकडे राहतं. प्रत्येक विषयाचे टॉपिक वाईज व्हिडिओ दिलेले आहेत. पण तुम्ही जर हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घेतला ना, मग सेपरेट हा कोर्स घ्यायची गरज नाही. आणि जर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीची मी लिहिलेली पुस्तकं पाहिजे असतील तर मला 880606068618 या व्हॉट्सअपच्या नंबरवर मॅथ्स रिझनिंग बुक म्हणून मेसेज करा. फक्त 450 रुपयामध्ये ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळतील आणि सगळ्या स्पर्धा परीक्षांना तुम्हाला याचा डेफिनेटली फायदा होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूया. धन्यवाद.